एप्स्टीन फाईल प्रकरण दाबण्यासाठी युद्ध छेडलं जात असून त्याचा फटका भारताला बसत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केलाय। एप्स्टीन फाईल प्रकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलंय। आंदोलकांनी पुतळा दहनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलकांशी झटापट करत पुतळा ताब्यात घेतला। तर रस्ता रोखल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली। यावेळी पोलीस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली आहे। आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एप्स्टीन फाईलच्या प्रकरणाच्या विरोधामध्ये हे संपूर्ण आंदोलन पेटलेलं आहे। एप्स्टीन प्रकरण दाबण्यासाठी युद्ध घडवलं गेलं आणि त्याचा परिणाम आता भारताला देखील भोगावा लागतो असा आरोप जो आहे तो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने केलाय। तर दुसरीकडे या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस आणि वंचितचे कार्यकर्ते हे सोबत आलेले आहेत आणि हा पुतळा आता या ठिकाणी वाहनामध्ये जमा केलेला आहे। वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं झालेलं असताना पुतळा जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं ते आंदोलन होतं आणि पुतळा जाळण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी पुतळा हाती घेतला। हा नरेंद्र मोदीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पुतळा जाळत होतो। तो पोलिसांनी आमच्यावर जबरदस्त करून आमचे कपडे फाडून त्या ठिकाणी बलाचा वापर केलाय त्यांनी आणि शर्टही फाडून टाकला आणि धरपकड केली। आमचा निषेध सुद्धा हे भाजप सरकार आणि हे पोलीस प्रशासन सुद्धा करू देत नाही आम्हाला। म्हणजे ही दबावशाही आणि जी भाजपची दादागिरी चालली, ही हुकुमशाही चालली, ही फक्त देशातली ती एप्स्टीन फाईल दाबण्यासाठी ही चाललेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा भलामोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पाहतोय आपण। तर दुसरीकडे या ठिकाणी पुतळा जाळत असताना तो प्रयत्न सुरू असताना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, मात्र या ठिकाणी धरपकड जी आहे ती पाहायला मिळते। तर दुसरीकडे मोठा पोलिसांचा बंदोबस्त फौजफाटा, त्यासोबतच या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा रस्ता अडवलेला आहे। रस्ता अडवून वाहनं देखील थांबवलेली आहेत, वाहनाला देखील अडथळा जो आहे तो निर्माण झाला आहे। तर एकीकडे मुर्दाबादची घोषणाबाजी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे। एप्स्टीन फाईल दाबण्यासाठी युद्ध घडवलं, त्याचा परिणाम आता भारताला जाणवतो हा आरोप या ठिकाणी वंचितचा कायम आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। महत्त्वाच्या प्रश्नावर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपलं त्या ठिकाणी एक नवीन नोटिफिकेशन तिथल्या कलेक्टरनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यामधल्या 14 गावांचं जवळजवळ 3504 हेक्टर जमिनीचं JSW नावाची जी स्टीलची कंपनी आहे त्याच्या इंटिग्रेटेड स्टील प्लांट करता अधिग्रहित करण्याकरता त्यांनी हे नोटिफिकेशन काढलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुळात हा प्रश्न आहे की एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 14.48 लाख हेक्टर आहे। त्याच्यापैकी 10.98 लाख हेक्टर हे वन जमिनीमध्ये आहे, जंगलच्या आतमध्ये आहे आणि शेतीसाठी उपलब्ध असणारी जमीन जी आहे ती 2,14,000 हेक्टर जमीन ही शेतीखाली आहे। त्या 2,14,000 पैकी सिंचनाखाली जी आहे ती फक्त 0.67 हेक्टर हा जमीन आहे। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।